तुम्ही कधी विचार केला होता का 3,500 पायऱ्या आणि 12 किलोमीटरचं अंतर आम्ही कव्हर करू का? नमस्कार, मी रोहित बाळेकुंद्री तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो बेळगाव टू तिरुपती या ब्लॉगमध्ये. वर चढायचं म्हटलं तर बॅगा आम्ही पटापट टॅग लावून तिथं जमा केल्या, कारण आमच्या त्या बॅगा येणार होत्या वर. आणि देवाला नमस्कार करून आम्ही केला आमचा प्रवास चालू. स्टार्टिंगला हात दगड होता असं मानलं जातं. या दगडाला गुडघे लावले 3,500 पायऱ्या चढल्या तरी तुमचे गुडघे काही जास्त दुखत नाही. आणि फक्त 1,000 पायऱ्या चढल्यावर आमचा घामच सुटला होता. सगळे दमले होते, पण आमचा आद्या काय दमलाच नव्हता, कारण तो नुसताच चला 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 करत होता. आमच्यातल्या एका प्लेयरनं तर पूर्ण हारच मानली होती. त्याला काही तर चालायलाच होत नव्हतं. म्हटला बास, मी जातो आहे असं वापस आणि येतो गाडीनं वर. आणि का नाही असं म्हणणार, कारण या पायऱ्या बघा नुसतं तुम्ही. पायऱ्या बघितल्या तर आमचीच फाटून गळ्यात होते. नुसताच वर होतं, नुसत्याच वर. आणि 1,500 पायऱ्या चढल्यावर भावाची हवा झाली ती आमच्या टाईट. भाव डायरेक्ट झोपून गोळ्या दिल्या आणि भावाला रिपेअर केला. तोपर्यंत म्हटलं आम्ही चहा प्यावं, आणि चहा घेतला पिऊन आणि आम्ही परत निघालो आमच्या पायऱ्या चढायला. 2,000 पायऱ्या कंप्लीट केल्यानंतर आम्हाला भूक जाम लागली होती, म्हणून आम्ही इथं केला नाश्त्याचं नियोजन. इथं सगळं खायला वगैरे सगळं मिळतं. खाऊन झाल्यानंतर आम्ही परत आमचा केला प्रवास चालू. सगळे पण घामानं खूप भरले होते, तरी पण आम्ही चालत होतो. अक्षरशः आमच्यात काही जणांना ORSची गरज लागत होती. आम्ही 2,500 पायऱ्या चढल्यानंतर येतं हे हनुमानाचं मंदिर. आम्ही घेतला इथं आशीर्वाद आणि निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी. आणि प्रवास करताना इथं आमचा एक झालता घोळ, आणि तो काय घोळ झालाय ते जाणून घेऊ पुढच्या भागात. चला भाऊ.